जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी धस यांना पुढे आणण्यात आलेला आहे। धस यांना पुढे आणून संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वापर केला। संजय राऊतांनी भाजपवर गंभीर आरोप केले। तर विषय भरकटवण्याचं काम कोणी करू नये असं उत्तर राऊतांनी दिले। मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहिलं मराठा समाजामध्ये आणि त्यांनी जे आंदोलनाला सुरुवात केली होती पुन्हा एकदा निवडणुकीनंतर, त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरेश धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढे आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुखाच्या खुनाचा त्यांनी वापर केला। मग या खून प्रकरणात भाजपचा हात आहे का? काय वेडेपणा आहे। उलट आम्ही सर्व लोक संतोष देशमुखाच्या आरोपीला अंतिम शिक्षा व्हावी, फाशीपर्यंत जावं याकरता देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या पद्धतीने चौकशा सुरू केलेल्या आहे, ज्या पद्धतीच्या चौकशा सुरू आहे आणि ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी काम चालू आहे, मला वाटतं की हे भरकवण्याचं काम कोणी करू नये। सर्वांचं एकच उद्दिष्ट असलं पाहिजे की संतोष देशमुखाचा जी हत्या आहे ती या महाराष्ट्राकरता अत्यंत ती गंभीर घटना आहे। त्या घटनेकडे सर्वांनी बिना राजकारण बघितलं पाहिजे। या घटनेचं राजकारण होऊ नये।